नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत कर्जमाफीच्या संदर्भातच, कारण कर्जमाफी ही काही शेतकऱ्यांच्या समस्येवर शेवटचा उपाय नाही. त्यामुळे शेतीत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक तसंच 24 तास लाईट आणि सिंचनाची सुविधाच शेतीला चांगले दिवस आणू शकतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. आणि ते मुख्यमंत्री बोलतोय या कार्यक्रमामध्ये त्यांनी हा वार्तालाप केला होता. शेतीच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीच्या विरोधात नाही, पण तो एकमेव पर्याय नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मुळामध्ये कर्जमाफी हा शेतीच्या क्षेत्रातल्या अनेक उपायांपैकी हा एक उपाय आहे. अनेक लोकांना असं वाटतं की हा अंतिम उपाय आहे किंवा हा रामबाण उपाय आहे. हा अंतिम उपाय देखील नाही आणि हा रामबाण उपाय देखील नाही. कारण शेवटी आपण 2008 सालची कर्जमाफी बघितली. या कर्जमाफीवर CAGचा रिपोर्ट देखील बघितला आणि त्या रिपोर्टमध्ये लक्षात आलं की आमचा जो शेतकरी आहे, कदाचित 30-40% शेतकऱ्यांना फायदा झाला असेल, पण जो खरंच अडचणीतला शेतकरी होता त्याला त्याचा त्या प्रमाणात फायदा होऊ शकला नाही. कारण यातला मूळ प्रश्न काय आहे की जोपर्यंत शेतीची उत्पादकता वाढवून आम्हाला मार्केटचा भाव परवडणार नाही, शेती जोपर्यंत फायद्याची होणार नाही, तुम्ही किती वेळा कर्ज माफ केलं तरी व्यक्ती कर्जबाजारीच होईल. पहिल्यांदा त्याची क्षमता जर ही तुम्ही तयार केली की तो कर्ज भरू शकला पाहिजे. आणि आता आपण राज्यभरातल्या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या या कर्जमाफी संबंधीच्या विधानावर नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्यात ते पाहूया. सर्वप्रथम तर काल जे मुख्यमंत्री साहेबांनी जे वक्तव्य केलं आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज नाही आहे, त्यांना सक्षम करतो. सुरुवातीला सर्वप्रथम म्हणजे आम्ही याचा जाहीर निषेध करतो किंवा एक अभ्यासू आणि इतक्या मोठ्या पदावर असणाऱ्या माणसाने अशा प्रकारचं वक्तव्य नाही करायला पाहिजे. आजकाल आमच्या शेतकऱ्याची अवस्था जी आहे, बाप भीक मागू देत नाही आणि आई जेवण वाढू देत नाही, अशा प्रकारची अवस्था आमच्या शेतकऱ्याची झालेली आहे. वास्तविक पाहता ह्या मुख्यमंत्र्याचं जे काही विधान आहे काल केलेलं, ते निव्वळ पोरकटपणाचं आणि लांछनास्पद विधान आहे. हमारे पास घर में हम दुनिया को रोटी देने वाले, हमारे पास रोटी नहीं है. अब इसके अंदर मुख्यमंत्री का ऐसा बयान जो है ये हमारे जख्मों के ऊपर नमक डालने के बराबर है. नाही, मुख्यमंत्री जे म्हणत आहेत ते बरोबर आहे, पण ते एक लॉंग टाईम उपाय आहे. आज जर तुम्हाला शेतकरी हा जगवायचा असेल तर तात्काळ त्यांना कर्जमाफी हा एकमेवच मुद्दा आहे. कर्ज माफ करा, पाण्याची सुविधा करा, शेतकऱ्याकडे मालाला भाव आला पाहिजे असं बरं. कर्ज माफी पाहिजे का सगळ्या सोयी सुविधा शेतात पाहिजे? सोयी सुविधाच लागते. कर्ज आज माफ करून देतात, पण उद्या आम्ही आमच्या पायावर उभे राहू. आमची जर सुविधा सगळी केली. अच्छा, सगळ्या सुविधा दिला तर मग भीक मागायची गरज नाही. आता सध्या आमचं कर्जमाफी कुठं चाललंय. सुविधा काय, आमचं डोंगरात गाव आहे, काही सुविधा होत नाही, तिथे पाणीच येत नाही, प्यायलाच भेटत नाही, तर तिथे काय होणार आहे. ज्या घोषणा देतात आणि जी माहिती आम्हाला मिळते, तर लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय काही खरं नाही आहे. तर त्या दृष्टीनं ह्या प्रत्यक्षात सत्य व्हायला पाहिजे असं मला वाटतं. मला CM साहेबांना असं विचारायचं की ठोस भूमिका गेली 40 वर्ष झालं ठोस भूमिकाकडूनच हे सरकार ते सरकार करत आहे, पण उपाययोजना काहीच झालेली नाही. मराठवाड्याच्या संदर्भात जे कृष्णाखोऱ्याचं पाणी यायचं गेली 50 वर्ष झालं, ते पाण्याच्या संदर्भामध्ये आश्वासन दिली गेली, पण 1% पाण्याचं काम झालं नाही किंवा कृष्णाखोऱ्याचं काम झालं. ही आत्महत्या करण्यासाठी सरकारच जबाबदार आहे का? व सरकार आता तुरीचे भाव गेल्या वर्षी जे होते त्या वर्षी नाही आहेत का? नाही आहेत तर त्यांनी तूर मोठ्या प्रमाणात आयात केली. हे शेतकऱ्यांचे मरण्याचं कारण हेच आहे किंवा शेतकऱ्यांना शेतीच्या मालाला भाव नाही. मी जे 4 ओळी बोलतो त्याच्यातून मुख्यमंत्री साहेबांना समजून घ्यायला पाहिजे. गरीबाच्या घरी बेसन भाकरी, अमीराच्या घरी पुरण पोळी, नको जाऊ रे गरीबाच्या पोरा, अमीराच्या घरी आपली कांदा भाकर बरी, असं माझं करतो. आणि अर्थात त्यामुळे काही प्रश्न निर्माण होत आहेत. कर्जमाफीसाठी नवा पॅटर्न देणं महाराष्ट्राला शक्य आहे का? कारण महाराष्ट्र सरकार या संदर्भामध्ये अभ्यास करत आहे. या संदर्भामध्ये उत्तर प्रदेश सरकारने कशा प्रकारे कर्जमाफी केली याचा सुद्धा धांडोळा घेते आणि त्यामुळे महाराष्ट्रात एक नवा कर्जमुक्तीचा पॅटर्न येईल का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न त्या निमित्तानं आपण उपस्थित केलेला आहे. सरकार म्हणतं तसंच कर्जमाफी न देता इतर सवलती देऊन शेतकरी निराशेच्या गर्तेतून बाहेर येतील का, हा सुद्धा
सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न त्या निमित्तानं आपण विचारतोय. संकटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत देणं हे लोककल्याणकारी राज्याचं सरकारचं कर्तव्य नाही का, हे सुद्धा त्या निमित्तानं आपण विचारतोय. आणि या सगळ्या संदर्भामध्ये आपल्यासोबत तज्ज्ञ आहेत, मान्यवर आहेत, ज्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत अभिजित फाळके आहेत, जे संस्थापक आहेत आपुलकी या संस्थेचे, ज्यांनी सातत्यानं विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या संदर्भात काही ना काही भूमिका आत्तापर्यंत घेतलेली आहे, विविध पातळीवरची मदत शेतकऱ्यांना पुरवलेली आहे. निशिकांत भालेराव आपल्यासोबत आहेत, जे संपादक आहेत साप्ताहिक किसानचे. आपल्यासोबत अमिताभ पावडे आहेत, अर्थशास्त्रीय अभ्यासक, जे नागपूरवरनं आपल्यासोबत आहेत. सदाभाऊ खोत आपल्या या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत, कृषी राज्यमंत्री, आणि त्यांना सुद्धा आपल्या सहभागी झालेले आहेत या कार्यक्रमामध्ये. सदाभाऊ खोत हे शेतकरी संघटनेतलं फरडं भाषण देणारं व्यक्तिमत्व, आता खुद्द मंत्री आहेत, आणि त्यामुळे सदाभाऊंचं काय मत आहे या सगळ्या संदर्भात ते सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. आणि मारुती चौगुले आपल्या सोबत आहेत, प्रगतशील शेतकरी आहेत कोल्हापूरमधले. या सगळ्या मान्यवरांचं स्वागत. आणि चर्चेतला सगळ्यात पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे नवा पॅटर्न महाराष्ट्राला देणं शक्य आहे का, कर्जमुक्तीचा किंवा कर्जमाफीचा. या संदर्भात पहिला प्रश्न निशिकांत भालेराव आपल्यालाच आहे की ज्या पद्धतीनं ही सगळी चर्चा सातत्यानं चालू आहे आणि गेले काही काळ ही प्रलंबित झालेली चर्चा आहे, विरोधकांनी त्यांच्या पद्धतीने विरोध केलेला आहे, त्यांच्या पद्धतीने संघर्ष यात्रा काढलेली आहे, त्यांना उत्तरं सुद्धा आतापर्यंत सरकारने त्यांच्या भूमिकेतनं दिलेली आहेत. एकूण या दोन भूमिकांमधलं अंतर हे तुम्हाला किती मोठं वाटतंय? कारण एकीकडे कर्जमाफी सांगितली जाते आणि दुसरीकडे कर्जमाफी हा अंतिम उपाय नाही आणि रामबाण उपाय नाही, हे खुद्द मुख्यमंत्री म्हणाले. काय तुमचं म्हणणं आहे? मंदार, मला असं वाटतं की हे दोन प्रश्न आहेत. एक तर कर्जमाफी हा एक वेगळा प्रश्न आहे आणि शाश्वत शेतीचा विकास हा एक वेगळा प्रश्न आहे. आत्ता सर्वात मोठी अडचण अशी झाली आहे महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः मराठवाडा आणि विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये की इथला शेतकरी हा दुष्काळग्रस्तच आहे आणि त्याचं मनोधैर्य खूप खचलंय. विशेषतः मराठवाड्यामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आत्महत्या वाढतातच आहेत आणि पाण्याची काही शाश्वतता नाही. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणतायत ते खरं आहे एका अर्थाने की हा अंतिम आणि रामबाण उपाय अजिबात नाही, याच्याविषयी काही माझं दुमत नाही त्यांच्या म्हणण्यावरती. पण ज्याला जगवायचं आहे तो अडचणीत आहे, त्याच्यामुळे त्याचं मनोधैर्य वाढवण्यासाठी तो जगला तरच पुढे काहीतरी शेतीचं भलं होणार आहे. अशा याच्यामध्ये कर्जमाफी ही मला या घटकेला तरी निदान काही वर्षांसाठी गरजेची वाटते आणि ती सरसकटच असली पाहिजे असं पण माझं मत आहे. आपण नवीन पॅटर्न निश्चितपणे निर्माण करू शकतो. आपण एकतर संपूर्ण कर्ज हेच बेकायदा आहे असं माझं मत आहे. जसं शेतकरी संघटनेतल्या पण काही नेत्यांचं मत होतं, सदाभाऊ पण याला होतील की बनावट कर्ज आहेत, कालचं कर्ज आज नवीन करायचं आहे, चक्रवाढ व्याजाने लावलं जात आहे, बँका, सहकारी पतसंस्था यांच्या एजंटांना पण पैसे द्यावे लागतात आणि लायसन्स ज्यांच्याकडे असे जे सावकार आहेत ते सुद्धा नडतात. त्यामुळे माझ्या दृष्टीने सगळेच कर्ज बेकायदा असल्यामुळे हे माफ झाले पाहिजेत असं माझा मत आहे. आणि त्याच्यासाठी अट काही असली नसलीच पाहिजे. जशी उत्तर प्रदेशमध्ये 3 पिकाचा जो शेतकरी आहे बागायती असला तरी त्याला माफ केलंय. कर्जमाफी ही गरजेची आहेच आहे, पण त्याच्याच बरोबर फडणवीस सरकारने जे काही उपाय सुचवलेत ते पण मूलभूत स्वरूपाचे आहेत आणि मूलभूत स्वरूपाचे उपाय असल्यामुळे ते लॉंग टर्म साधारणतः 2022 मध्ये आपल्याला जे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचंय तो टप्पा त्यांच्या समोर दिसतोय. पण जगण्याची आज भ्रांत असल्यामुळे मला असं वाटतं की आजच्या घटकेला विरोधकांनी जरी हा राजकीय आणि प्रतिष्ठेचा मुद्दा केला असला तरी सरकारने त्याच्यामधनं काहीतरी मार्ग काढणं गरजेचं आहे असं मला आता वाटतंय. नक्की, अर्थात काहीतरी मार्ग काढणं गरजेचंच आहे. पण या सगळ्या पार्श्वभूमीवरती अभिजित फाळके, तुमचा अनुभव काय? कारण विविध पातळीवरनं तुम्ही आपुलकीमार्फत काम केलेलं आहे, तरुण सगळे तुम्ही एकत्र आलेला आहात आणि हे सगळं करत असताना गेल्या काही काळातला तुमचा अनुभव काय सरकारच्या बद्दलचा? कारण आता सरकार जे म्हणतंय की कर्जमाफी करण्यापेक्षा इतर अनेक उपाययोजना ज्या केल्या पाहिजेत त्यावरती तुम्हाला असं वाटतं का की त्या उपाययोजना आता होत आहेत आणि त्या होत असल्यामुळे आता कर्जमाफीची गरज नाही?
नाही मंदार, मला असं मुळीच वाटत नाही की कर्जमाफी हा शब्द वापरणार नाही मी. माझ्या मते ही कर्जमुक्ती असली पाहिजे. माफी हा शब्द त्याच्यासाठी असतो की ज्यांनी काही गुन्हा केलेला आहे. तुम्ही जर मागच्या 3 वर्षापासून बघितलं तर महाराष्ट्रातला शेतकरी हा दुष्काळग्रस्त आहे आणि त्या कारणामुळे तो त्याच्या कर्जाची परतफेड करू शकत नाहीये. तो काही अदानी अंबानीसारखा पळून जात नाहीये भारताच्या बाहेर, किंवा सॉरी ते किंगफिशरचे जे आहेत त्यांच्यासारखं पळून गेलेला नाहीये कर्ज बुडून. त्याच्यामुळे तो काही दोषी नाही आहे. तर तो त्याचा म्हणजे तो कर्ज भरू शकत नाही दुष्काळामुळे, त्यामुळे त्याच्यावर ही सिच्युएशन आलेली आहे. तर तुम्हाला आपुलकी सामाजिक संस्थेच्या रेफरन्समध्ये मी तुम्हाला सांगतो की मागच्या वर्षी आम्ही 29 शेतकऱ्यांचे कोरडवाहू अल्पभूधारक जे शेतकरी होते त्यांचं कर्जमुक्तीचा कार्यक्रम आम्ही विदर्भातल्या 5 जिल्ह्यामध्ये राबवला होता. आणि मी तुम्हाला सांगतो आत्महत्येच्या उंबरठ्यावर असलेले जे हे आहेत शेतकरी आहेत त्यांना आपण त्या कर्जमाफीचा फायदा आपुलकी सामाजिक संस्थेच्या वतीने मिळवून दिला होता. मी त्या कुटुंबाची परिस्थिती आम्ही स्वतः जाऊन त्या घरात जाऊन अनालाइज केलेलं आहे. ते खरोखर आत्महत्येच्या उंबरठ्यावर लोक होते. असे लोक आम्ही मागच्या वर्षी आपुलकी सामाजिक संस्थेच्या मार्फत वाचवलेले आहेत. कसं आहे की एखादा माणूस त्याचा ऍक्सिडेंट आता झालेला आहे, आता तुम्ही त्याला चालणं कसं शिकवावं हा दुसरा प्रश्न आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला त्याला ऍडमिट करून त्याच्यावर उपचार करणं आवश्यक आहे. तर हा जो उपचार करण्याचा प्रकार आहे हा कर्जमुक्तीमध्ये येतो असं मला प्रामाणिकपणे वाटतं. त्याच्यामुळे त्या अनुषंगाने मी हे डिनाय मुळीच करत नाहीये की मुख्यमंत्र्यांनी जे लॉंग टर्म उपाय ते करत आहेत ते आवश्यक नाही आहेत म्हणून. ऍग्रिकल्चरमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये इन्व्हेस्टमेंट होणं ही खूप काळाची गरज आहे. पण आजच्या घटकेला जी कर्जमुक्तीची जी गरज आहे शेतकऱ्यांना ती मी सांगतो की मागच्या 3 वर्षापासून महाराष्ट्रातला शेतकरी सतत दुष्काळामुळे तो प्रॉब्लेम मध्ये आहे आणि या सिच्युएशन मधून त्याला बाहेर काढण्यासाठी कर्जमुक्ती ही नक्कीच जरुरी आहे. नक्की. अभिजित तुम्हाला मुद्दा एक अधिक तपशीलवार विचारायचा आहे अशासाठी की तुम्ही म्हणताय की आपुलकीच्या मार्फत तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले, काही लोकांना कर्जमुक्त केलं. अशी किती कुटुंब तुम्ही कर्जमुक्त केली आणि ज्याच्यातनं तुम्हाला किती पैसे लागले, ज्या पैशातनं कदाचित त्या लोकांचा जीव वाचला, त्या शेतकऱ्यांचा जीव वाचला जे आत्महत्येच्या उंबरठ्यावरती होते? मंदार, आम्ही 29 कुटुंब विदर्भातल्या 5 जिल्ह्यातली कर्जमुक्त केली आणि त्यासाठी आम्हाला 13.5 लाख रुपये लागले. हे 13.5 लाख रुपये आम्ही मुलांनी आणि काही कंपनीजनी एकत्र येऊन जमवलेत आणि ते आम्ही त्यांच्या बँकेमध्ये जाऊन म्हणजे कुणाच्याही हातात न देता त्या कॉपरेटिव्ह बँकेमध्ये जाऊन स्वतः भरलेत आणि त्यांचे कम्प्लिटली 7-12 कोरे करले 7-12 कोरा केला. हे एक्झाम्पल महाराष्ट्रामध्ये मला वाटतं अमिताभ बच्चन यांनी सगळ्यात पहिले केलं होतं, पण त्यांनी 11 शेतकऱ्यांचं केलं होतं आणि 29 शेतकऱ्याचं आपुलकी सामाजिक संस्थेने केलं. नक्की. अर्थात या तपशिलासाठी धन्यवाद. कारण जो सामान्य प्रेक्षक आहे ज्याला कदाचित शेतीच्या संदर्भात तितके तपशीलवार गोष्टी माहीत नाहीत त्यांना एक अंदाज यावा यासाठी हा तपशील तुम्हाला विचारला. अमिताभ पावडे, आपल्याला सुद्धा हाच प्रश्न आहे की काय वाटतंय, एक नवा पॅटर्न महाराष्ट्र कर्जमुक्तीच्या संदर्भामध्ये तयार करेल असं तुम्हाला वाटतंय? कर्जमुक्ती झाली पाहिजे किंवा नाही याबद्दल तुमचं काय मत आहे? कारण सातत्यानं वेगवेगळे विचार येत आहेत आणि ज्यावेळेला शेतकऱ्याच्या कर्जमुक्तीच्या संदर्भातला विचार होतो त्यावेळेला मात्र मोठमोठे बँकेचे अधिकारी, मोठमोठे उद्योगपती किंवा अनेक विचारवंत कर्जमुक्त होता कामा नये याच्यावरती चर्चा करताना दिसतात. मुळात शेतकऱ्याच्या कर्जमुक्तीच्या संदर्भात तुमची भूमिका काय? अगदी आज तुम्ही मला इथे बोलावलं त्याच पहिल्या कृषी मंत्री पंजाबराव देशमुख यांची पुण्यतिथी आहे, एक स्मृती दिन आहे. त्यांच्या स्मृतीला अभिवादन करतो कारण की त्यांचे जो सोल्युशन्स होते आणि दुर्दैवाने त्यावेळेस त्यांना राजीनामा द्यावा लागला कारण त्यांनी शेतकरी हिताचे बरेचसे कामं केले म्हणजे सुचवलेले होते. त्याच्यातला सगळ्यात आता जे महाराष्ट्र सरकार म्हणतंय की पैशाची कमी आहे, कर्जांचे डोंगर आहेत, त्याच्यावर त्यांनी उपाय पहिला असा दिला होता की या देशाच्या सर्व देवस्थानांचा पैसा हा रोजगार नंतर कृषी आणि इन्फ्रास्ट्रक्चरवर गुंतवावा, त्याला लिक्विफाय करावा. म्हणजे पैशाचा प्रश्न नाही, देशात भरपूर पैसा देवस्थानांमध्ये आहे. एक दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचा, सातत्याने 3 वर्षापासून देशात दुष्काळ आहे आणि 4थ्या वर्षी नोटाबंदीमुळे भाव घसरलेले आहेत.
त्याच्यामुळे शेतकरी अत्यंत अडचणीत आहे. अंतिम किंवा प्रथम उपायाचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण की समजा एखाद्या आजाराला, जसं अभिजित म्हणाला, मी अभिजितशी 100% सहमत आहे की हा प्रथमोपचार आहे. म्हणजे जसं एखाद्याला खूप ताप चढला असेल तर पहिले त्याच्या डोक्यावर पाण्याची पट्ट्या ठेवाव्या आणि क्रोसिन द्यावी, आणि हा प्रथमोपचार करण्याची आद्य गरज आहे आज. कारण की त्याचा सर्वात प्रथम म्हणजे शेतकरी फक्त उदरनिर्वाहाचं कारण नाही, या देशाची संपत्तीचा निर्माण करणारा, किंबहुना एक दाणा पेरून 1000 पटींनी संपत्ती वाढवणारा एकमात्र घटक आहे. ही पूर्ण बँकिंग व्यवस्था किंवा अर्थव्यवस्था ही शेतकऱ्यांनी निर्माण केलेली आहे. त्याला जर तुम्ही म्हणजे ऍक्च्युली एखाद्या अर्थव्यवस्थेला जर आपण लहान म्हणजे मुलासारखं जर ट्रीट केलं तर आईचं दूध पाजण्याचं काम या शेतकऱ्यांनी केलेलं आहे. त्याला जर पोरं जर तरुण होऊन म्हणजे जर डोळे दाखवत असतील तर हे न्याय्य नाही, बेईमानी आहे. नक्की नक्की. मला असं वाटतं की समजा तुम्ही नक्की अमिताभजी तुमच्याकडनं अधिक तपशीलवार माहिती घेऊया. कदाचित तुम्ही काही अधिक आकडेवारी सुद्धा आम्हाला सांगू शकाल, ज्यामध्ये जे तुमचं हे म्हणणं आहे ते अधिक जास्ती प्रभावीपणे तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवाल. पण त्याबरोबरीनं मारुती चौगुले आपल्यासोबत आहेत, प्रगतशील शेतकरी आहेत, कोल्हापूरवरनं आलेले आहेत. आणि कोल्हापूर आणि हा सगळा जो सधन शेतीचा भाग आहे, या सगळ्या भागामधल्या शेतकऱ्याचं काय म्हणणं आहे ते सुद्धा आपल्याला जाणून घेतलं पाहिजे. मारुतीजी, तुम्हाला असं वाटतं का की कर्जमुक्ती झाली पाहिजे शेतकऱ्याची, आणि की तुम्ही शेतकऱ्याला त्याच अर्थाने बघता की एक प्रकारचा उद्योग आहे आणि त्या उद्योगातून सातत्यानं त्यानं नफा आणि नफेखोरी केली पाहिजे, अशा पद्धतीने तुम्ही बघता? कसं बघता शेतकऱ्याकडे? हे पहा, मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की कर्जमाफी हा एकमेव उपाय नाही असं ते बोलतात. हे जरी खरं असलं तर कर्जमाफी हा त्यापैकी एक महत्वाचा उपाय आहे, त्यांनी समजलं पाहिजे. ही एक गोष्ट अशी आहे. आता बघा, कर्जबाजारीपणा येतोच कसा ह्याच्यावर मुख्य विचार आला पाहिजे. त्याच्यातनं पायाभूत सुविधा तुम्ही करणार बरोबर आहे, पण आज तो व्हेंटिलेटरवर आहे, त्याला त्याच्यातून काढून त्याला बाहेर आणलं पाहिजे. त्याला सुदृढ करण्यासाठी नंतर त्याचे उपाय होऊ शकतात. आज त्याच्यावर तुम्ही इतर सुविधा देऊन उपाय करत असला तर ते काय होणार नाही. पहिल्यांदा अगोदर त्याला चिंतामुक्त करूया, शेतकऱ्याला चिंतामुक्त करूया, आणि चिंतामुक्त झाल्यानंतर त्याला एक उत्साह येऊ दे, त्याचा आत्मविश्वास वाढू दे, आणि मग पायाभूत सुविधा हे अत्यंत आवश्यक आहेत. मुख्यमंत्री त्या म्हणतात ते चुकीचं काय वाटत नाही आम्हाला, परंतु हे करण्याची मानसिकता आज शासनाकडे आहे का हा महत्वाचा प्रश्न बघावा लागेल. बोलणं आणि कृती याच्यामध्ये फार मोठा तफावत येते, आणि ते घडताना थोडासा एक कल्याणकारी राज्यव्यवस्था आपण निर्माण करतोय, आणि कल्याणकारी राज्यव्यवस्थेमध्ये 60% हा शेतकरी आहे, शेतीवर अवलंबून असलेला एवढी मोठी संख्या आहे. त्याच्या कल्याणाची योजना करताना स्वतंत्र बजेट शेतकऱ्यासाठी असावं आणि त्याच्यातून त्याला सुविधा तयार कराव्यात. एक गोष्ट अशी येते की हा कर्जबाजारी होतो कशाला, तर त्याचं उत्पादनाचा खर्च वाढतो, उत्पादन येत नाही, कधी कधी सुविधा तिथं नाहीत, पाऊस नाही, पाण्याची उपलब्धता नाही, अशी अवस्था त्याची होत असते. आणि मग पेरतो खरं आहे पण ते पेरलेलं येतच नाही ना त्याची. अशा वेळेला हे दुष्काळग्रस्त शेतकरी जो आहे तो प्रामुख्याने अडचणीत आलेला आहे. आणि जो शेतकरी पाण्याच्या व्यवस्थेत आहे तो त्याला देखील पाणी किती वापरावं हेही त्याला समजत नाही. या 2-3 गोष्टी आहेत. आणि त्याचं उत्पादन खर्च वाढत निघाला, उत्पादन कमी आलं, आणि दुष्काळामुळे आलेलं उत्पादन सुद्धा निघून गेलं. आता अशा वेळेला दुष्काळ निवारण करण्यासाठी ज्या ज्या उपाययोजना आहेत त्या प्रामुख्यानं अगदी म्हणजे प्रथम प्रायोरिटीने त्याला लक्ष द्यायला पाहिजे. त्याच्यात आज जलयुक्त शिवार करण्याचं जे धोरण चाललेलं आहे ठीक आहे, पण पाऊस पडला तर त्याच्यामध्ये पाण्याचा साठा होईल. जेव्हा पाऊसच पडत नाही त्यावेळेला काय करायचं? तर अशा वेळेला ज्या योजना आहेत, आज साकारी सारख्या योजना शासनाने केलेल्या आहेत, म्हैसाळची योजना आहे, दुष्काळग्रस्त भागात त्या लिफ्टनं 2-3 ठिकाणी लिफ्ट करून दुष्काळी भागामध्ये नेलेल्या आहेत त्या योजना. अशा योजना जिथं जिथं करता येतील, जिथं अपुऱ्या आहेत, आता अपुऱ्या आहेत त्या पूर्ण करून एकदा त्याला
सुखाचं जीवन शेतीला कसं देता येईल हे पहिल्यांदा बघावं लागेल. जे नक्की नक्की आपण अधिक तपशीलवार त्याच्यातली तुमच्याकडनं माहिती घेऊयात. पण सदाभाऊ, हे सगळं तुम्ही आता सगळ्या तज्ज्ञ मान्यवरांकडनं ऐकलेलं आहे. तुम्ही सुद्धा याच विषयातले तज्ज्ञ आहात आणि अशा वेळेला तुम्ही सरकारमध्ये आहात. सरकारच्याकडे अक्षरशः गेले काही काळ आशेनं बघतोय, सगळा पावसापेक्षा अधिक जास्ती आशेनं बघतायत सगळे शेतकरी आता की नेमकं काय करणार आहे सरकार या सगळ्या संदर्भात. आणि तरीसुद्धा अजूनही भूमिका तुमची ही दूरगामी भूमिका आहे असं दिसतंय. लगेचच्या काळामध्ये किमान खरीपाच्या हंगामाच्या आधी काहीतरी दिलासा शेतकऱ्यांना देण्याचा तुमचा विचार आहे किंवा नाही? राज्यातील खातेदार शेतकऱ्यांची संख्या जर आपण बघितली तर ती 1,36,00,000 पेक्षा जास्त आहे. आणि कर्जदार शेतकऱ्यांची संख्या जर आपण बघितली गेल्या वर्षीची तर सर्वसाधारणपणे 58,00,000 शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या बँकेच्या आणि सहकारी संस्थेच्या माध्यमातून कर्ज घेतलेलं होतं. आणि हा सगळा जर आकडा बघितला तर 50% शेतकरी अजून बँकेच्या दारापर्यंत पोहोचलेला नाही, यातून आता दिसून येत आहे. आता प्रश्न राहिला कर्जमुक्तीचा. शेतकरी नेता म्हणून, सरकारमधला प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्र्यांनी वारंवार सांगितलेले आहे की आम्हाला शेतकऱ्यांना कर्जमुक्तीच्या दिशेने घेऊन जायचं आहे आणि सरकार निश्चितपणाने या विषयावरती गंभीरपणाने विचार करत आहे. हा एक भाग झाला. दुसऱ्या बाजूला सगळ्यात महत्वाचा भालेराव सरांनी या ठिकाणी उल्लेख केलेला होता की पहिली कर्जमाफी AR अंतुले साहेबांनी पीक कर्जाची दिलेली होती विकास सोसायटीच्या माध्यमातून. त्याच्यानंतर VP सिंग सरकारच्या काळामध्ये शरद जोशींनी मागणी केलेली होती 10,000 रुपयेपर्यंत शेतकऱ्यांना कर्ज माफी दिलेली होती. त्याच्यानंतर अनेक पॅकेजच्या गोळ्या मारून झाल्यानंतर UPS सरकारने मनमोहन सिंगांनी 2008 साली संपूर्ण कर्जमुक्ती दिलेली होती. परंतु त्या कर्जमाफीमध्ये 5 एकरच्या वरच्या शेतकऱ्याला त्यावेळी कर्जमाफी मिळालेली नव्हती. ती जी कर्जमाफी झालेली होती ती विदर्भात मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या हे डोळ्यासमोर ठेवून त्यावेळीची कर्जमाफी झालेली होती. परंतु विदर्भातल्या शेतकऱ्यांची खाती मोठी होती, एकतर त्यांच्या खात्यांची फोड झालेली नव्हती आणि त्याचा काही फारसा लाभ त्यावेळी विदर्भातल्या शेतकऱ्याला सुद्धा मिळालेला नव्हता, मराठवाड्यातल्या नव्हता. त्या काही मुठभर बँकेला त्याचा फायदा झाला. भालेराव सर एक म्हटले की 1,00,000 रुपये शेतकऱ्यानं कर्ज काढलं असेल तर व्याजावर व्याज घेऊन लाखाचे 3 लाख 4 लाख रुपये सुद्धा अनेक बँकेनी केलेले आहेत. त्या काळामध्ये अनेक बँकेनी ज्या गाळात रुतलेल्या होत्या त्या एकदम वर आल्या. त्याचं कारण कर्जापेक्षा तिप्पट चौपट त्यांनी व्याजच लावलेलं होतं, कारण शेतकऱ्यानं जी काही रक्कम भरली ती सगळी व्याजामध्ये जमा केलेली होती. माझं असं मत आहे की आता जर आपण शेतकऱ्याला कर्जमुक्ती द्यायची असेल, एक शेतकऱ्यांचा नेता म्हणून याही गोष्टीचा आता कुठेतरी अभ्यास आपल्याला करावा लागेल. ज्याचं पोट शेतावर अवलंबून आहे त्याला त्याचा कसा फायदा मिळेल आणि हा फायदा शेतकऱ्यांना देत असताना तो बँकेचा फायदा होणार नाही, ज्यांनी बँका बुडवल्या अशा मंडळींचा परत फायदा होणार नाही, याचाही आपल्याला कुठेतरी विचार करावा लागेल. परंतु दुसराही विचार करावा लागेल की 2008 साली आपण कर्जमुक्ती दिल्यानंतर 5-6 वर्षामध्ये हाही या स्थितीला शेतकरी माझा का आला याचाही आता आपल्याला. पण याचं उत्तर सदाभाऊ तुम्हाला असं वाटत नाही का? तुम्हीच त्याचं उत्तर दिलेलं आहे, तुम्हीच त्याचं उत्तर दिलंय. तुमचं म्हणणं आहे की अनेक बँकांनी त्याच्यामध्ये व्याजामध्येच सगळी भरणा करून घेतलेला आहे. शेतकऱ्याचं जे मुद्दल होतं ते डोक्यावर त्यांच्या तसंच डबोलं राहिलेलं आहे. आणि मग अशा वेळेला हे जर आपल्याकडे उत्तर असेल तर मग नवीन एखादा पॅटर्न, नवीन एखादी काहीतरी याच्या मागची भूमिका ही सरकारला घेण्यासाठी किती वेळ लागणार आहे अजून? कारण जर तुम्ही सातत्यानं म्हणताय की आम्ही काही ना काही योग्य वेळी हे सगळं करू, तर ही भूमिका घ्यायला तुम्हाला किती वेळ लागणार आहे? कारण हे सगळे प्रश्न सातत्यानं कोणी ना कोणी उभे केलेले आहेत. सगळ्यांचं म्हणणं आहे की खातेदार मोठे होते, खातेफोड झाली नव्हती, त्यामुळे शेतकऱ्यांना 5 एकराच्या वरच्या शेतकऱ्यांना विदर्भातल्या त्यावेळेला फायदा झाला नव्हता. कोरडवाहूची सुद्धा बऱ्याच जणांची खाती मोठी आहेत. हे सगळं असून सुद्धा सगळं माहितीचं म्हणजे भंडार आपल्याकडे खुलं आहे, अनेक तज्ज्ञ आहेत महाराष्ट्रात, तरी सुद्धा एक नवा त्याच्यामधला धोरण निश्चिती का होत नाहीये? बंदरभाऊ, याच्यामध्ये आपल्याला एका दुसऱ्या बाजूचाही विचार करावा लागेल की शेतीमध्ये जी काही गुंतवणूक झाली पाहिजे होती ती यापूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतीत कधीच गुंतवणूक झाली नाही. धरणं बांधली गेली,
कॅनल काढले गेले पण ते त्या धरणातलं पाणी शेतापर्यंत पोचलंच नाही. त्याच्यामध्ये कुणाचं काही भलं झालं हे आपल्याला माहित आहे, मी त्याच्या खोलामध्ये जाणार नाही. परंतु जलयुक्त शिवारच्या माध्यमातून पहिल्यांदा शेतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक व्हायला सुरुवात झाली आणि नुसती जलयुक्त शिवारच्या माध्यमातूनच गुंतवणूक व्हायला सुरुवात झाली असं नाही, तर एक एक निर्णय सरकार घ्यायला सुरुवात झाली की अगदी मी तुम्हाला सांगेन की 20 वर्षामध्ये कांदा चाळीसाठी 125 कोटी रुपये शेतकऱ्याला दिले. अनेक वर्ष झाली कांदा उत्पादक शेतकरी आंदोलन करत आहे, पण या 6 महिन्यामध्ये जवळजवळ आपण 52 कोटी रुपये हे कांदा चाळीसाठी उपलब्ध करून दिले. हे पैसे जास्त आहेत असं मी म्हणणार नाही, परंतु या पद्धतीनं ज्या पद्धतीनं शेतीमध्ये भांडवल गुंतवणूक व्हायला पाहिजे होती त्या पद्धतीनं शेतीमध्ये भांडवल गुंतवणूक झाली नाही. अगदी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा विदर्भातले 6 जिल्हे, मराठवाड्यातले 8 जिल्हे आणि खानदेश मधला 1 जिल्हा, 15 जिल्ह्यासाठी 4000 कोटीचा हा पथदर्शी प्रकल्प जागतिक बँकेच्या माध्यमातून आता सरकार राबवत आहे. आणि त्याच्यामध्ये शेतीमध्ये कशी पायाभूत सुविधा देता येतील ही भूमिका घेऊन त्या माध्यमातून सरकार काम करत आहे. म्हणजे मला एक सांगायचं आहे की शेतीमध्ये आम्ही गुंतवणूक केली नाही. अगदी यावर्षी तुरीचा प्रश्न आला, 32 लाख क्विंटल तूर खरेदी केली, जवळजवळ 1500-1600 कोटी रुपयाची तूर खरेदी केली. परंतु ही तूर खरेदी करत असताना माझ्या लक्षामध्ये आलं की आम्ही जर गावामध्ये शेतकऱ्यांचे समूह गट स्थापन यापूर्वी केले असते, कंपन्या स्थापन केल्या असत्या, आता आपण स्थापन केलेल्या आहेत, त्यांना जर आम्ही स्ट्रक्चर उभा करून दिला असतं, तिथं मग गोडाऊन उभा करून दिले असते, तिथं जर खरेदीची व्यवस्था उभा केली असती आणि त्याच्यावर माल तारण योजना कर्जाच्या रूपाने आम्ही जर राबवली असती तर शेतकऱ्याचा माल डायरेक्ट व्यापाऱ्याकडे आला नसता. ज्यावेळी भाव वाढेल त्यावेळी तो माल तो शेतकरी विक्रीला बाहेर काढला असता आणि त्याला जर आम्ही 75% नक्की सदाभाऊ हे सगळे उपाय त्याची त्यावेळची तर गरज भागेल. नाही ठीक आहे, नक्की या सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिक तपशीलवार चर्चा करूया. एक छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेक नंतर आपण ही चर्चा अधिक खुली करूयात. मुळात जे उपाय आता सरकार योजतंय, जे सदाभाऊ म्हणतात की आम्ही विविध पातळीवरचे जे उपाय योजलेले आहेत, गुंतवणूक वाढवायचा प्रश्न त्यांनी निर्माण केलाय. ती गुंतवणूक वाढते किंवा नाही आणि कोण गुंतवणूक ही वाढवतोय शेती क्षेत्रातली, हा सुद्धा एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. पण या सगळ्या संदर्भातनं जो महत्त्वाचा प्रश्न आपल्याला चर्चेला घ्यायचा तो म्हणजे सरकार म्हणतं तसं कर्जमाफी न देता इतर सवलती देऊन शेतकरी निराशेच्या गर्तेतून बाहेर येईल का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. छोट्याशा ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय कर्जमुक्तीच्या संदर्भामध्ये. काही आपले प्रेक्षक ही चर्चा ऐकून काय म्हणतात पाहूयात. अशोक हासे म्हणतात, कर्ज बुडव्या उद्योगपतींची हजारो कोटींचे कर्ज बुडीत घेतात टाकले जाऊ शकतं, तर मग शेतकऱ्यांना कर्जमाफी का मिळत नाही. रवींद्र पोखरकर म्हणतात, प्रथम कर्जमाफी द्या, मग यापुढे द्यावी लागू नये यासाठी आवर्जून ठोस उपाययोजना करा. दिनेश लोणारे म्हणतात, गरजू शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलंच पाहिजे, बागायतदार लोकांना सवलतींचा फायदा देऊ नये. आणि अरुण खांडकेकर म्हणतात, अल्पभूधारक आणि कोरडभाऊ जमीन असलेल्या छोट्या शेतकऱ्यांना कर्जमाफीशिवाय पर्याय नाही. संतोष कवठेकर म्हणतात, मुख्यमंत्री साहेब, कर्जमाफी हा उपाय नाही हे ठीक आहे, पण कर्जमुक्ती होण्यास काही तारीख देणार आहात की नाही तेही जरा सांगा. आणि या सगळ्या संदर्भामध्ये पुन्हा एकदा निशिकांत भालेराव, जो आत्तापर्यंत चर्चा सातत्यानं जी होते की कर्जमुक्तीच्या संदर्भातली असेल किंवा विविध पद्धतीचे ज्या सवलती असेल किंवा विविध पद्धतीचं वातावरण तयार करण्याच्या दृष्टीने सरकार जे प्रयत्न करतात, आत्तापर्यंत जे उत्तर कृषी मंत्र्यांनी दिलंय त्याबाबत तुम्ही समाधानी आहात का? मला एक आधी अभिनंदन खरं म्हणजे फडणवीस सरकारचं याच्यासाठी केलं पाहिजे की त्यांच्या समोर एक काहीतरी आराखडा त्यांनी मांडायचा प्रयत्न केला. तो कालच्या चर्चेचा भाग सोडून द्या, पण याच्यापूर्वी सुद्धा त्यांनी अनेकदा काही मुद्दे मांडले होते. 2015 मध्येच एकदा फडणवीस असं म्हणाले होते की कर्ज माफी हा काही उपाय होऊ शकत नाही. तेव्हापासून त्यांनी सातत्याने त्यांची ती भूमिका मांडली आणि त्यांना राजकीय दृष्ट्या अडचणीत आणण्यासाठी आजपर्यंत ज्यांनी 60 वर्ष काम केलं, राज्य केलं, असे त्यांचे जे विरोधक आहेत ते त्यांना अडचणीत आणू पाहतायत आणि त्याच्यामुळे वातावरणामध्ये भयंकर स्फोटकता निर्माण झाली आहे.
विशेषतः मराठवाडा आणि दुष्काळी भागामध्ये आज असं वाटायला लागले की काही न बाकीचे प्रयत्न काय हे होत राहतील. खरं म्हणजे बाकीचेच प्रयत्न फार गरजेचे आहेत, पण त्याविषयीचा अप्रोच शेतकऱ्यांचा, शेतकरी नेते जे आहेत जे शेतकऱ्यांना प्रवोक करतायत त्यांचा कॅज्युअल आहे. आणि कर्जमाफी सारख्या एका छोट्या गोष्टीसाठी त्याचं इतकं मोठं भांडवल केलं जात आहे ठिकठिकाणी. शेतकऱ्यांना संपावर आता शेतकरी जाणार आहेत, स्वतःहून जाणार आहेत असं दाखवलं जात आहे. हे सुद्धा पेटण्याची शक्यता मला दिसते. आणि याच्यासाठी म्हणून फडणवीस यांनी स्वतः काल जी काही भूमिका मांडली त्याच्यामध्ये पायाभूत सुविधा जास्त देणं, त्याच्यानंतर बाजारपेठीय उपलब्धता करून देणं शेतकऱ्यांना, प्रक्रिया उद्योग असतील, अखंडित वीज पुरवठा हा एक महत्वाचा भाग होता ग्रामीण भागातला, आणि पतपुरवठा याच्यामधला बियाण्यांचा पुरवठा असेल त्याच्यामध्ये, या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत त्यांनी केलेल्या. आणि विशेषतः त्याच्या फार्मर्स प्रोड्युसर कंपन्यांचा जो त्यांनी उल्लेख केलेला होता एके ठिकाणी, तो मला असं वाटतं की पुढे जाऊन ज्याला आता जागतिक बँकेनी, नाबार्डनी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती फार्मर्स प्रोड्युसर कंपन्यांच्या मार्फतच याच्या पुढे पुढच्या 5-10 वर्षांमधला शेतकरी हा त्यांच्याच अंकित असणार आहे अशा पद्धतीची रचना केली आहे. मला असं वाटतं की हे जे फडणवीसांचे काही धोरण आहे हे फार मूलगामी स्वरूपाचं आहे, पण त्यांचं जे खातं आहे कृषी खातं, ज्यांच्या भरोशावर आपण हे सगळं करू इच्छित आहे, त्या खात्यामध्ये काही राम राहिलेला नाही असं मला अनुभव माझा तरी असा आहे. त्याच्यामुळे पणन, कृषी खातं, जलसंधारण, बालकल्याण, असे जे आदिवासी कल्याण, हे जे काही 5-6 खाते आहेत यांचं एकत्रीकरण करून याचं संपूर्ण सूत्रसंचालन सदाभाऊंसारखे काही लोक आहेत मंत्रिमंडळामध्ये किंवा स्वतः फडणवीस आहे यांनी जर काय याचं मॉनिटरिंग केलं तर मला असं वाटतं की हा नवा पॅटर्न फार वेगळ्या पद्धतीने महाराष्ट्र भारतापुढे आणू शकेल. नक्की. अर्थात एक महत्वाचा मुद्दा आहे तो तुमचा ज्या पद्धतीने तुम्ही मांडलाय, पण त्याबरोबर मारुती चौगुले आपल्याला काही म्हणायचंय, काय प्रतिक्रिया? काय झालं आता जे सांगितलं, कर्जमाफी हा याला महत्वाचं हे असं त्यांनी दिलेलं नाही कर्जमाफीला, ते क्षुल्लक कारण आहे असं ते बोलतात. हे आज ते आम्हाला पटत नाही. आज तो शेतकरी इतक्या चिंताग्रस्त अवस्थेत आहे, त्याची चिंता मिटल्याशिवाय पुढच्या सुविधा घेण्यासाठी त्याला एक शक्ती आली पाहिजे. म्हणून त्याला महत्वाचं मानावं लागेल, त्याचं कमी महत्व देऊ नका कर्जमाफीला. फडणवीस सरकारनं पहिल्यांदा अगोदर हे करावं आणि हे केल्यानंतर मग त्याचा आत्मविश्वास आला तर पुढच्या साऱ्या गोष्टी त्याला उपयोगी पडतील. तर ते करणार आहे, होणार आहे असं बोलण्यापेक्षा हे अगदी करून द्यावं. आता कर्जमाफी करणार आहे म्हणतात, करणार आहे त्याचा अभ्यास करतात. कुठं अभ्यास करायचा त्याचा? तुम्ही ह्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला समजेल ना कसं करायचं आहे, किती द्यायचं आहे. आणि माझं एक त्याच्यातलं मत आहे, हे जेव्हा मगाशी सदाभाऊजी जे बोलले त्याच्यात सुद्धा असंच आहे की अल्पभूधारक आणि मोठा शेतकरी हा भेदभाव होताच कामा नये. थोडासा एखादा नियम असा द्यावा आणि सरसकट त्याला कर्जमाफी द्यावी. तो मोठा शेतकरी असला तरी त्याला देखील उत्पादन खर्च आलेलाच आहे आणि त्यामुळं त्याला कर्जमाफीचा लाभ देऊ नये असं तर कुठं म्हटलंय. फक्त एक आहे, समान न्यायानं कर्जमाफी ज्यावेळेला होत नाही तेव्हा काही प्रॉब्लेम तयार होतात. तेव्हा समान न्यायानं कर्जमाफी जे करायचं आहे त्याला सगळ्यांना समान न्याय लावावा, ह्याच्यामध्ये कुठेही घोटाळा होता कामा नये आणि वाईट मार्ग त्याच्यात येता कामा नये, अशा प्रकारची कर्जमाफी असावी. मात्र हे करत असताना प्राधान्य या कर्जमाफीला या शासनाने द्यावं लागेल आणि नंतर बाकीच्या सुविधा झाल्या तर त्याला शक्ती मिळते, पुढे आत्मविश्वास येतो आणि तो करत जातो. नक्की. ते बळ आज शेतकऱ्याकडे शिल्लक नाहीये, ते बळ त्या अर्थाने शेतकऱ्याकडे आज शिल्लक नाहीये असं तुमचं म्हणणं आहे. अभिजित पाळके, आतापर्यंत तुम्ही बाजारपेठेचे सुद्धा काही प्रयोग केलेले आहेत ज्यामध्ये शेतकऱ्यांना, तिथल्या कास्तकारांना विदर्भातल्या उपयोग व्हावा, त्याची मदत व्हावी. संत्र्याच्या संदर्भात तुम्ही काही वेगळे उपक्रम घेतलेले आहेत, थेट पणनच्या संदर्भात काही उपक्रम घेतलेले आहेत. तुम्हाला असं वाटतं का की आतापर्यंत परिस्थिती बदलली आहे आणि सरकार ज्या पद्धतीने आता सदाभाऊंनी दावा केलाय की विविध पातळीवरती त्यांनी प्रयत्न केले तसं ते म्हणतात, ते प्रयत्न पुरेसे आहेत असं तुम्हाला वाटतंय?
मी त्या आमच्या इनिशिएटिव्हबद्दल नंतर बोलेल मंदार. सदाभाऊ खोत यांनी आताच नाफेडच्या अंतर्गत तूर डाळीचं जे सांगितलं त्याचं वास्तव्य समोर आणणं फार आवश्यक आहे. अमरावती जिल्ह्यातल्या काही शेतकऱ्यांची कंप्लेंट मला स्वतःहून आली. मी तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये प्रचंड अडचणी आहेत. नाफेडनी जी तूर डाळ खरेदी केली शेतकऱ्यांकडनं, पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यात पहिले शेतकऱ्यांना त्यांचा माल तिथे त्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नेऊन ठेवावा लागतो. तिथे प्रॉपर शेड नसतं. ठीक आहे, जर पाऊस आला तो माल सडला तर जबाबदारी कोणाची, हे कुठेही याच्या डायरेक्शन्स अजूनपर्यंत नाही आहेत. त्यानंतर 20 दिवस तिथे तूर ठेवल्यानंतर त्याची क्वालिटी कंट्रोल केल्या जातं आणि त्याच्यानंतर जर तो बसत असेल यांच्या याच्यामध्ये म्हणजे त्यांच्या तत्वांमध्ये, तर तेव्हा कुठे ती तूर खरेदी केली जाते. या सगळ्या प्रक्रियेमध्ये आणि मध्ये काही काळामध्ये तूरची खरेदी जी आहे ती थांबवण्यात आली होती. बरोबर. म्हणजे एक गव्हर्नमेंटची तुम्ही पॉलिसी बघा की नाफेडच्या अंतर्गत तूर डाळ खरेदी करणं, याच्यामध्ये सुद्धा किती प्रॉब्लेम आहेत. नक्की नक्की. तुम्ही जलसंधारणाचं उदाहरण घेता की आता म्हणजे फडणवीस साहेबांचं त्याच्याबद्दल अभिनंदनच आहे, पण 60 वर्षात आपण असं म्हणू का की या संदर्भात काहीच हे झालेत नाहीयेत म्हणून. मुद्दा काय माहिती आहे का, यांची जी यांचे ज्या उपक्रम राबवणारी यंत्रणा आहे ती पण तेवढ्या दृष्टीने हे नाहीये, म्हणजे सशक्त नाहीये किंवा त्यांना काम करायचं नाहीये. हा पण एक खूप मोठा मुद्दा आहे. आता आपण आपुलकीच्या इनिशिएटिव्ह वर येऊयात. फॉर एक्झाम्पल आम्ही आता संत्र्यांच्या संदर्भात केलं. मी तुम्हाला एक बेस्ट, सदाभाऊ खोत महाराष्ट्र राज्याचे पणन राज्यमंत्री सुद्धा आहेत, ते या अनुषंगाने मी तुम्हाला सांगू शकतो. मी तुम्हाला एक मॉडेल देऊ शकतो. या मॉडेलच्या अंतर्गत आपण हजारो शेतकऱ्यांचं महाराष्ट्रातलं भलं करू शकतो. मुद्दा म्हणून आयबीएन लोकमतच्या प्लॅटफॉर्मवर देतोय की जेणेकरून सदाभाऊ खोत हे ते अतिशय सिरियसली घेतील. मी तुम्हाला सांगतो सदाभाऊ, फॉर एक्झाम्पल पुण्यामध्ये इन्फोसिस नावाची कंपनी आहे. ठीक आहे, या इन्फोसिस या कंपनीमध्ये आजच्या डेटमध्ये तुम्ही हिंजेवाडीला गेलात तर 70,000 IT प्रोफेशनल हे एका जागेवर काम करतात. ठीक आहे, तर 70,000 लोकांपैकी तुम्ही पकडा की 50% लोक हे मॅरिड आहेत. म्हणजे 35,000 लोक मॅरिड तिथे काम करतात, ज्यांना त्यांचा रोजच्या जीवनासाठी लागणारा भाजीपाला, त्यांना कडधान्य, या सगळ्या गोष्टी आपण शेतकऱ्यांच्या मार्फत डायरेक्टली प्रोव्हाइड करू शकतो, एक प्रॉपरली इन्फ्रास्ट्रक्चर तिथे मेंटेन करून. हे प्रपोजल मी मागच्या गव्हर्नमेंटला दिलं होतं आणि या गव्हर्नमेंटलाही आता देतो आहे की या चेन मधनं आपण तिकडे गावाकडे शेतकऱ्यांकडनं तुम्ही जो उपाय सुचवताय तो उपाय एकीकडे आहे. नक्की वेळेच्या अभावी तुम्हाला थांबावं लागेल, पण अमिताभ पवडे तुम्हाला असं वाटतं का की हे विविध म्हणजे जे प्रयोग होत आहेत, एकीकडे खूप चांगली कामं चालू आहेत, एकीकडे विविध संस्था, विविध संघटना, अनेक व्यक्ती आपला हात पुढे करतायत शेतकऱ्यासाठी, पण हे सगळं एक जेवढं आभाळ फाटलंय तेवढं पुरेसं नाही आणि त्यासाठी सरकार ही यंत्रणा, ही व्यवस्था जी आहे ती सगळ्यात महत्त्वाची आहे. अशा वेळेला तुम्हाला वाटतं का की जो कर्जमुक्तीचा मुद्दा आहे काही हजार कोटी रुपयांचा, तो लवकरात लवकर व्हावा, त्याची पूर्तता व्हावी आणि ती पूर्तता करण्यासाठी एक पॅटर्न असावा, तो पॅटर्न काय असावा असं तुम्हाला वाटतं? एकतर या सरकारने आजवर कर्जमुक्ती केली नाही का हा प्रश्न समजून घ्या. तर गेल्या 3 आर्थिक वर्षांमध्ये जवळजवळ 3 लाख कोटी उद्योगपतींचे माफ केलेले आहेत. शेतकऱ्याचं कर्ज किती आहे तर 30,000 कोटी आहे. असं नाही की त्यांच्याजवळ हे म्हणजे माफी करू न शकत नाहीत. 3 लाख जर माफ करू शकतात तर 30,000 सहजच माफ करू शकतात. आणि मला इथे रेफर करावं असं वाटतं की माझी डेप्युटी गव्हर्नर जे KC चक्रवर्ती म्हणून आहेत, त्यांचं म्हणणं की 7.3 लाख कोटी या देशाचा NPA दॅट इज नॉन परफॉर्मिंग ऍसेट आहे, तो सांगितला जातो, पण कॉर्पोरेट डेट रिस्ट्रक्चरिंगचा अमाऊंट सांगितलं जात नाही आणि राईट ऑफ केलेला म्हणजे कर्ज माफ केलेला अमाऊंट सांगितलं नाही जात. ते म्हणतात की जवळजवळ हा अमाऊंट 20 लाख कोटीच्याच घरात आहे, त्याच्यात 0.5% ही शेतकऱ्याचं कर्ज नाही. समजून घ्या ही गोष्ट. 30,000 कोटी 20 लाख कोटीच्या समोर अगदी क्षुल्लक अमाऊंट आहे. आणि त्याच्यामुळे बँकिंग सिक्रेसी ऍक्ट नावाच्या गोंडस नावाखाली ऍक्च्युअली ही माहिती ज्या लोकांची म्हणजे ही सगळी संपत्ती क्रिएट करणारा शेतकरीच माझा, कारण की वेल्थ क्रिएशन किंवा संपत्तीची निर्मिती माझा शेतकरी करत असतो. त्याच्याच वेळेस यांना सगळे नियम की
विधानसभेची परवानगी लागेल, लोकसभेची परवानगी लागेल. माझा साधा प्रश्न आहे की 3 लाख कोटी माफ केले तेव्हा कोणाचा परवानगी घेतली होती? आणि दुसरी गोष्ट, याच्यावर उपाय 2दा देण्यात आले, एकदा नव्हे. पहिल्यांदा उपाय देण्यात आला तो नॅशनल कमिशन फॉर ऍग्रिकल्चर 14 व्हॉल्यूम मध्ये तो ठेवण्यात आला होता सोल्युशन्स मध्ये, पण तो धूळ खात पडला, तो चर्चेलाही आला नाही. दुसरा 2006 झाली, म्हणजे आजपासून जवळजवळ 11 वर्षापूर्वी स्वामीनाथन आयोगाच्या रूपाने हा दिलेला होता. ही सरकारी स्वामीनाथन आयोग लागू करू याच्याच भरोश्यावर निवडून आली होती. मात्र 3 वर्ष झाले या देशातल्या राज्यकर्त्या व विरोधक दोन्हीही खासदारांना साधी सवड मिळाली नाही की 4 लाख शेतकरी मेल्यानंतरही स्वामीनाथन आयोग उघडून बघावा आणि चर्चेसाठी घ्यावा. आणि त्यामुळे आमचं सरळ म्हणणं आहे की ही सरकार यांना करायचं नाहीये, सत्ताधीश असोत की विरोधक असोत. शेतकऱ्यांचे फक्त काळी आई आणि बळीराजा म्हणण्यातच यांना गावगावा करायचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, 4 लाख शेतकरी आज मरून गेलेले आहेत. किती नेमके आणखी मरायची वाट पाहत आहेत? तुम्ही उद्योगपतींना कर्जमाफी देता. नक्की मुद्दा जो आहे, गोष्ट सगळ्यात महत्वाची गोष्ट. हा बोला थोडक्यात. हा म्हणजे तुम्ही ही इकॉनॉमी थोडी समजून घ्या. म्हणजे राज्य सरकार जेव्हा रेट्स देतं, एरवी कृषी म्हणतात हे की आता सदाभाऊ बोलले की आम्ही उत्पन्न दुप्पट करू. कसे काय दुप्पट करणार आहे? 1 रुपयाला 4 किलो कांदे विकणार पहिले, म्हणजे 1 रुपयाला 2 किलोचे दुप्पट करणार आहेत काही. दुसरी महत्वाची गोष्ट, एरवी म्हणतात कृषी हा राज्याचा विषय आहे, आणि मग राज्य सरकारने पाठवलेले मिनिमम सपोर्ट प्राइसचे रेट्स केंद्र शासन अर्ध करून पाठवतं. आणि मग मला सांगितलं जातं की शेतीची जीडीपी 13% आहे. आजच जर राज्याच्या रेट्सनी जर माझी जीडीपी काढली तर आजच माझी 26% जीडीपी होते. या देशाची संपत्ती निर्णय. आणि दुसरी गोष्ट मी सदाभाऊंना इथे विचारू इच्छितो की जीडीपी काढताना खरंच शेतकऱ्याच्या शेतमालाची मोजमाप होते का? रेट तर तुम्ही अर्धे देणार आणि मोजमापही करत नाहीत. आणि मग ही सगळी खोट्या आकडेवारी दाखवून शेतीचा या देशाच्या संपत्तीत कमीत कमी वाटा दाखवायचा आणि तिथे इन्फ्रास्ट्रक्चरल इन्व्हेस्टमेंट करायची नाही. नक्की तुमचा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे, पोहोचलाय. वेळापूर्वी तुम्हाला थोडंसं थांबवतो. सदाभाऊ, तुम्ही किमान खरीपाच्या अगोदर ही मुक्ती करणार आहात किंवा नाही, कशा प्रकारे करणार? एक नवा पॅटर्न तरी घेऊन येणार आहात का? तुमच्यासारखे अनुभवी शेतकरी संघटनेतले नेते आहेत, शेतकऱ्यांशी संबंधित सगळी माणसं तुम्ही आहात. अशा वेळेला काहीतरी एक दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून एक उपाय, एक पॅटर्न, एक नवा महाराष्ट्र. कारण आतापर्यंत प्रत्येक ठिकाणी रोजगार हमी असो किंवा आणखीन विविध वेगवेगळ्या योजना असो, याच्यामध्ये महाराष्ट्राने एक पायंडा घातलेला आहे. संपूर्ण देशानं त्याचं अनुकरण केलेलं आहे. आता आपण उत्तर प्रदेशचं अनुकरण अभ्यासाच्या निमित्तानं का विना करतोय, पण आपण अख्खा देश अनुकरण करेल असं काही पॅटर्न तयार करतोय का? अर्थसंकल्प मांडत असताना सुधीर मुनगंटीवार साहेबांनी सांगितलेलं होतं की शेतकरी कर्जमुक्त व्हावा यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. मला एका गोष्टीकडे लक्ष वेधायचं आहे तुमचं की 2008 साली कर्जमुक्ती जी झालेली होती ते 36,80,000 शेतकऱ्यांना त्याचा या राज्यातल्या शेतकऱ्यांना लाभ मिळालेला होता. त्यावेळीची कर्जमाफीचा आकडा आहे तो 6,910 कोटी रुपये आहे. त्यावेळी काय फार मोठी कर्जमुक्तीचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला होता अशातला भाग नाही आहे. आणि त्यावेळी अनेक शेतकरी वंचित राहिलेले होते. आता जर आपल्याला काही धोरण तयार करायचं असेल तर जसं अभिजित म्हणले त्या पद्धतीनं निव्वळ बँकेचंच कर्ज शेतकऱ्याला असं नाही, 50%च्या वर शेतकरी बँकेच्या कर्जापासून वंचित आहे. तोही ताणतणावाखाली आहे. त्यानं मग सावकाराचं कर्ज घेतलेलं आहे, त्यानं पाहुण्यापैचं कर्ज घेतलेलं आहे, त्याचाही आपल्याला विचार करावा लागेल. नियमित कर्ज फेडत आहे त्याचाही आपल्याला विचार करावा लागेल. आणि हा एक उपाय आहे, हा महत्वाचा उपाय आहे. पण हा उपाय करत असताना अभिजितनं जे सांगितलं की आम्ही भाजीपाला नियमनमुक्त केलं, ज्यावेळी हा कायदा सभागृहामध्ये हे विधेयक मंजूर झालं त्यावेळी अनेक आमदार समोरच्या विरोधात उठून उभा राहिलेले होते, मार्केट कमिट्या संपावर गेलेल्या होत्या. म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की शेतकरी हा माझ्याच ताब्यामध्ये असला पाहिजे. परंतु आम्ही तो निर्णय घेतला आणि संत शिरोमणी सावतामाळी शेतकरी बाजार या राज्यामध्ये सुरू केले. म्हणजे एका बाजूला
शेतकऱ्याला ह्या पायाभूत सुविधा द्यायला नको का? कारण मग ग्रेडिंग असेल, प्रोसेसिंग असेल, साठवणूक केंद्र असतील, त्याच्यावर मालतारण कर्ज असेल, ह्या पायाभूत सुविधा या अनेक वर्ष शेतकऱ्याला दिल्या नाहीत. परत शेतकरी आणि कर्जाच्याच विळाख्यामध्ये गेला आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्हाला शेतकऱ्याला कर्जमुक्ती द्यायची आहे, कर्जमुक्त करायचं आहे. पण ही करत असताना तो परत या कर्जाच्या विळाख्यामध्ये अडकणार नाही, या पद्धतीचं सुद्धा नियोजन करावं लागेल. आणि विरोधक म्हणते ती म्हणून आम्ही कर्जमुक्ती करावी, याच्यापेक्षा ही कर्जमुक्ती खऱ्या अर्थानं परत शेतकरी कर्जबाजारी होणार नाही. ठीक आहे ना सदाभाऊ, ही भूमिका तुमची दूरगामी भूमिका एवढं समजू शकतो. येणाऱ्या काळात, येणाऱ्या नजीकच्या काळामध्ये काहीतरी दिलासा, त्याला कर्जमुक्ती नाव पण तुम्ही देऊ नका सरकार म्हणून कदाचित, पण काहीतरी त्या दृष्टीने दिलासा मिळेल. किमान खरीपाच्या आधी बियाण्यांच्या संदर्भात काहीतरी एक वेगळा पॅटर्न या सगळ्या संदर्भात आम्ही आशा ठेवू शकतो का? थोडक्यात निश्चितपणानं शाश्वत आम्ही आता उन्नत शेती आणि समृद्ध शेतकरी हे अभियान शेतकऱ्याच्या बांधावर घेऊन निघालेलं आहे. आणि मी स्वतः आता दौरा सुरू केलेला अगदी सोलापूर जिल्ह्यापासून, सोलापूर झालं, नांदेड झालं, धुळे झालं, मी वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन बैठका घेत आहे. आणि आम्ही गुढीपाडव्यालाच त्याचा शुभारंभ करून शासनाच्या सगळ्या योजना गुढीपाडव्यापासून कृषी खात्याच्या आम्ही सुरू केलेल्या आहेत. त्या योजनेचा लाभ त्या शेतकऱ्याला मिळत आहे का नाही, त्याचं चांगलं बियाणं त्याला मिळत आहे का नाही, शेती अवजारं त्याला मिळत आहेत का नाही, त्याला शेडनेट पॉलिहाऊस मिळत आहे का नाही, या सगळा मी स्वतः आज दिवसभर शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन उभा होतो आणि शेतकऱ्यांना धीर देत होतो. एका बाजूला कर्जमुक्ती मागत असताना सुद्धा समाज म्हणून आम्ही शेतकऱ्याच्या बरोबर पुढे येणं अत्यंत गरजेचं आहे आणि सरकार त्या दृष्टीनं पावलं टाकत आहे. आणि मी तर या आता उन्हाळ्याच्या टंचाईच्या काळामध्ये पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहे, कारण मी चळवळीतनं वाढलेलो. नक्की सदाभाऊ याच्याबाबत दुमत नाहीये, सदाभाऊ याच्याबाबत काही दुमत नाहीये, पण मूळ मुद्दा हाच आहे की दिलासा लगेचचा कशा पद्धतीने मिळेल याचा विचार करायला लागेल सरकारला. येणाऱ्या काळामध्ये ज्यांच्यावरती बोजा आहे, कर्जाचा डोंगर आहे, तो अगदी खासगी सावकार असतील किंवा अगदी विविध कंपन्या असतील ज्यांच्या मार्फत शेतकऱ्यांवरती सातत्यानं ताण दिला जातोय, त्यांच्यावरती तरी तुम्ही चाप येणाऱ्या काळामध्ये कसा बसवाल हा सुद्धा एक खूप महत्त्वाचा आणि मोठा विषय असणार आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही कशा पद्धतीने दिलासा देताय हे बघावं लागणार आहे, कारण शेतकरी पिसलाय ह्याच्याबाबत कुणाचंच दुमत नाहीये आणि असण्याचं कारण सुद्धा नाहीये. आणि शेतकऱ्याला जो त्यांचा न्याय्य हक्क आहे तो मिळाला पाहिजे याच्यामध्ये काही शंका नाही. त्यामुळे आपण कुठेतरी एक आशा अजून ठेवूया, खरीपाच्या आधी काही ना काही स्वरूपामध्ये एक नवा महाराष्ट्र पॅटर्न मुख्यमंत्री तयार करतायत का याच्याकडे सुद्धा आपलं लक्ष निश्चित आहे. लवकरात लवकर कुठेतरी दिलासा मिळेल अशी आपण अपेक्षा ठेवूया. धन्यवाद, नमस्कार.